नमस्कार, मी अभिनेता प्रेम सनीर धर्माधिकारी तुम्हा सर्वांचं द कोझी टॉकच्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत करतो. तर आज आपल्या सोबत आहेत मराठी सिनेमा, वर्ल्ड सिनेमा, इंडियन सिनेमा म्हटलं की कोणताही मराठी माणूस खूप उत्सुकतेने सहभागी होतो आणि नाटक, चित्रपट, एंटरटेनमेंट हा त्याचा जवळचा विषय. तर आज आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष, पुणे नृत्य परिषदेचे अध्यक्ष आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष माननीय श्री मेघराज राजे भोसले सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? नमस्ते. नमस्कार. मी छान आहे. तर आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूयात. जी. तर मेघराज राजे भोसले म्हणलं की मराठी चित्रपट महामंडळ डोळ्यासमोर येतं. तर या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल? निश्चितच माझ्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या पदावर काम करायची संधी मिळाली त्यातील अतिशय महत्त्वाचं पद म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष होणं निश्चितच ही अतिशय गौरवार्थ आणि आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. कारण चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाची जर कारकीर्द पाहिली तर मागील 55 वर्ष अनेक दिग्गजांनी याचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. अनेक सिनियर्स त्यात निर्माते होते किंवा चित्रपटसृष्टी काम करणारे व्यक्तिमत्व होते. यामध्ये अशा पदावर 2016 साली मला विराजमान होता आलं आणि सर्वात तरुण वयामध्येही माझ्यावर जबाबदारी आली. त्यामुळे निश्चितच फार मोठी जबाबदारी आणि आनंदाचा क्षण चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष होणं हा होता माझ्यासाठी. वा 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 वा. पण आता हे जे अध्यक्षपद आहे हे एक काटेरी मुकुट असं मानलं जातं. तर असं म्हणतात की इट्स नॉट इझी टू हँडल. तर या काटेरी मुकुटाच्या तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगाल आणि लोक असं का म्हणतात असं तुम्हाला वाटतं? निश्चितच कुठल्याही मोठ्या पदावर जर आपल्याला काम करायचं असेल किंवा त्या खुर्चीवर बसायचं असेल तर ती खुर्ची ही काटेरी मुकुट किंवा काटेरी खुर्ची म्हणतात असतं निश्चित. परंतु ती काटेरी खुर्ची जरी असली तरी आपण कशा प्रकारे ते पद हँडल करतो किंवा कशा प्रकारे त्या पदाचा उपयोग करून घेतो किंवा ज्यासाठी आपल्याला या पदावर किंवा खुर्चीवर बसवलेलं आहे त्याचा उपयोग इतरांसाठी कसा करून देतो हे सर्व करत असताना ती काटेरी खुर्ची किंवा मुकुट जरी असेल तर तो अतिशय सुसह्यपणे किंवा आनंदाने आपण तो परिधान करू शकतो किंवा ते बसू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे कुठल्याही मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा मोठा प्रश्न असतोच आहे किंवा अशा प्रकारे अडचणी असतातच आहे. तशाच अडचणी माझ्या आयुष्यातही घडलेल्या आहेत, मला या पदावर काम करताना घडलेल्या आहेत. परंतु अशा अनुकूल परिस्थितीत तर कुणीही काम करतं, परंतु प्रतिकूल परिस्थिती असताना काम करणं हे अतिशय चॅलेंजिंग असतं असं मला वाटतं. आणि मला पूर्वीपासूनच अशा चॅलेंज घेण्याची आवड आहे, सवय आहे. तर त्यामुळे निश्चितच कितीही अवघड असले तरी ते मी इझिली या पदाचा कारभार पाहत आहे. वा. पण आता अध्यक्षपदाचा विषय चालूच आहे. तर मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मनात कधी आणि कसं आलं की या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवावी आणि ज्या वेळेला डिक्लेअर झालं तर तो प्रसंग कसा होता? निश्चितच मी 1995 सालापासून ॲज अ निर्माता म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि गेली जवळजवळ 28 वर्ष सातत्याने मी प्रोडक्शनमध्ये आहे. आणि मी असा निर्माता आहे की मी फक्त डायरेक्ट चित्रपटसृष्टीत आलो नाही, तर सुरुवातीला रंगभूमीवर काम केलं, मराठी लोककलांचे कार्यक्रम केले, मराठी भावगीत भक्तिगीतांचे कार्यक्रम केले, हिंदी ऑर्केस्ट्रा केला, मराठी नाटकांची निर्मिती केली, मराठी सिरियल्स बनवल्या, मराठी टेलिफिल्म बनवल्या आणि नंतर मराठी चित्रपट केले. ऑलराऊंडर. तर यामुळे मला प्रचंड असे या क्षेत्राची एक आवडी निर्माण झाली आणि तेवढा अनुभव आलता. मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलेलो आहे, नाटकांचे दौरे केलेले आहेत, लावण्यांच्या कार्यक्रमाचे दौरे केलेले आहेत, मोठी मोठी फेस्टिवल अरेंज केलेले आहेत. त्याचबरोबर मराठीमध्ये सर्वप्रथम कॉर्पोरेट आणण्याचा सुद्धा मला संधी मिळाली. कोका-कोला सारखे, एअरटेल सारखे इंटरनॅशनल ब्रँड मी मराठीमध्ये आणले आणि यांच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रात नाही तर जवळजवळ 15 राज्यांमध्ये मी लोककलांचे कार्यक्रम केलेले तिथल्या लोकल कलाकारांना घेऊन. त्यामुळं एक नॅशनल लेवलचा एक्सपिरियन्स माझ्याशी तयार झाला. निर्मितीमध्ये सर्वच कार्यक्रम रंगभूमीवर असतील किंवा चित्रपट असतील हे हिट आणि चांगले देण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्यामुळे हे करत असताना आपल्याकडे एखादी भक्कम संस्था जर आपल्या हाताची असेल अजून चांगलं काम करू शकतो. आणि याची आपण पाहतो की मराठीमध्ये जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचा आपण बाहेर राहून प्रयत्न करू शकत नाही, तर त्यासाठी आपण त्यात उतरलं पाहिजे. याचा विचार करून 2016च्या इलेक्शनमध्ये आम्ही सर्वांनी ठरवलं आणि अतिशय नवोदित असे
लोकांना घेऊन मी पॅनल तयार केला. तसं दिग्गज निवडणूक होती, मोठे मोठे दिग्गज समोर होते. म्हणजे 122 लोक उमेदवार म्हणून उभे होते वेगवेगळ्या पॅनलमधून. बापरे. आणि 14 जणांचं संचालक मंडळ असलेलं हे आमचं बॅनर हे अतिशय चुरशीने आम्ही एकत्रितपणे एकसंघपणे लढलो. आणि पॅनल टू पॅनल मतदान झाल्यामुळे 14 पैकी 13 जण आमचे निवडून आले. आणि त्यामुळे निश्चितच या पॅनलचा मी प्रमुख होतो. समर्थांच्या नावाने हे पॅनल होतं, त्यामुळे समर्थांचा आशीर्वाद होता. संपूर्ण पॅनल चांगल्या मताधिक्याने निवडून आलं. लोकांनी विश्वास ठेवला. आणि हे करत असताना आम्ही डायरेक्ट उभा नव्हतो. त्याच्या अगोदर मागील 10 वर्ष म्हणजे निवडणुकीच्या अगोदर 2016च्या अगोदर 10 वर्ष सातत्याने आम्ही महामंडळासाठी काम करत होतो. लोकांच्या अडीअडचणीसाठी सातत्याने काम करत होतो. त्यामुळे लोकांचा परिचय होता. त्यामुळे अख्खं सर्व पॅनल निवडून आले. 14 पैकी 13 संचालक आमचे निवडून आले. त्यामुळे सर्वांच्याच एक मताने मला अध्यक्ष सर्वांनी केलं. आणि हे सर्व क्रेडिट आमच्या सर्व सहकाऱ्यांचे, मतदारांचे, आमच्या संचालकांचं, की त्यांनी मला एवढ्या कमी वयात मोठी जबाबदारी दिली. निश्चितपणे मी ती समर्थपणे गेली 8 वर्ष पार पाडत आहे. वा, म्हणजे सगळा बॅनरच एकूण तुमचा विश्वासातला होता. अगदी प्रश्न नाही. आणि जसं की तुम्ही सांगितलं की एवढी वर्ष झाले तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात, तर काही ना काहीतरी अडचणी तर आल्याच असतील. तर अशा काही अडचणी असतील का की ज्या तुम्ही शेअर करू इच्छिता? नाही, बऱ्याच काय होतं ज्यावेळेस महामंडळ किंवा ते पद केवढं मोठं आहे किंवा त्यातून काय काय करू शकतो आपण, हे नव्हतं तोपर्यंत काही नव्हतं. परंतु ज्या ज्या प्रकारे मी अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस उभ्या केल्या. पूर्वी पुणे, मुंबई, कोल्हापूर पुरतं मर्यादित असलेलं महामंडळ मी लोकांभिमुख केलं, की ज्या माध्यमातून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल किंवा महाराष्ट्रातली इतर भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातली, या भागात शाखा नव्हत्या, तिथे शाखा निर्माण केल्या. मी अध्यक्ष झालो त्यावेळेस 21,000 सभासद होते. मी झाल्यानंतर आता 55,000 सभासद आहेत महामंडळाचे. तर हे सर्व वाढल्यानंतर महामंडळाच्या स्वतःच्या प्रॉपर्टी नव्हत्या. फक्त कोल्हापूरमध्ये एक ऑफिस होते, बाकी संपूर्ण महाराष्ट्रात रेंटने आपल्या जागा होत्या. तर आम्ही प्रॉपर्टी स्वतःच्या विकत घेतल्या स्वमालकीच्या, पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये. बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस घेतले रेंटचे, बाकीच्या नाशिक असेल, औरंगाबाद असेल, बीड असेल, सातारा असेल, नागपूर असेल, अशा ठिकाणी. त्यामुळं मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा जो प्रयत्न होता तो आम्ही केला. निश्चितच ज्या प्रकारे मोठा माणूस होतो किंवा एखादी संस्था मोठी होती, तर त्यात चांगल्यापेक्षा आपल्या वाईट गोष्टींना आपल्याला त्रास देणारे फेस करावं लागतं निश्चितच. परंतु न डगमगता आम्हाला माहीत असते की आपण आपल्या स्वतःवर विश्वास आहे, आपण आपल्याला काम करत असले आपल्या कामावर विश्वास आहे, आपण प्रामाणिकपणे काम करतोय. आणि निश्चितच पहिल्यापासून महामंडळाचा कुठला पैसा खर्च न करता वरच्यावर कसे इव्हेंट्स होतील, महामंडळात जास्तीत सेव्हिंग कसे होतील, काटकसरीने आणि पारदर्शक कारभार कसा होईल हा आम्ही पाहिला. त्याचमुळे महामंडळाच्या एवढ्या ठेवी तयार झाल्या, एवढ्या प्रॉपर्टीज तयार झाल्या, एवढे ऑफिसेस आपण 1.5 कोटीपासून 3-3.5 कोटीपर्यंत ऑफिस विकत घेऊ शकलो. हे सर्व घडलं. तरी निश्चित करत असताना अडीअडचणी, विरोधकांचे आरोप प्रत्यारोप होतात. परंतु आपण जर खरे असेल तर याला कुठे डगमगायचे कारण नाही असं मला वाटतं. बरोबर. पण म्हणजे खूपच निर्भयपणे तुम्ही आणि तुमच्या टीमने हे फाईट केले सगळे डिसिजन्स. पण जसं की तुम्ही म्हणाले की तुमची एक विश्वासातली टीम होती, तर तुमची टीम ही सगळ्यात बेस्ट टीम म्हणली जाते. तर या बेस्ट टीम बद्दल काय सांगा? निश्चितच आपण पाहिलं तर 5 वर्षाच्या आमच्या पहिल्या कारकिर्दीत जवळजवळ 4 वर्षापर्यंत कुठलेही ठराव हे आमचे कधी वोटिंग झालं नाही ठरावासाठी, किंवा कुठली गोष्ट करायची म्हटली तर मतभेद झाले नाही. एकमेव असं महामंडळातील ते कार्यकाल असेल की सर्व एकमताने ठराव झालेले आहेत. कुणीही चांगली गोष्ट मांडली तर सर्वांनी त्यांना पाठीची पाठबळ दिलेलं आहे. अध्यक्ष काम करत असताना अध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे, असे आमचे सगळे 14चे 14 संचालक होते. निश्चितच या 14 संचालकांच्या पाठिंब्यामुळे, आणि त्यात आमचे सिनियर्स होते भरपूर, काही डायरेक्टर्स, भरपूर जण नवोदित होते. परंतु प्रत्येक विभागाचा योग्य माणूस आणि काहीतरी करायची इच्छा असलेला व्यक्ती हा संचालक होता. त्यामुळे होणाऱ्या प्रत्येक गोष्टी अतिशय चांगल्या होत्या. त्यामुळे कुठलंच आमच्यात तसे मतभेद नव्हते. आणि सर्व हे आमच्या बाकीच्या टीममुळे तयार झालं. त्यामुळे निश्चितच ही चित्रपट महामंडळाच्या 55 वर्षाच्या कारकिर्दीतील
सर्वात चांगलं संचालक मंडळ किंवा कारकीर्द असलेलं संचालक मंडळ म्हणून वा. आमची नोंद केली जाईल. सगळं एकमताने झाल्यामुळे खूप छान निश्चितच झालंय. निश्चित. पण आता आपण थोड्याशा वेगळ्या विषयाकडे वळूयात. हं. तर सध्याच्या मराठी चित्रपट सृष्टीबद्दल तुमचं काय मत आहे? ज्यावेळेस मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर फिरतो, ज्याप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी काम करते. त्यामुळे प्रत्येक स्टेट त्याप्रमाणे प्रत्येक स्टेटमध्ये साऊथ असेल, नॉर्थ असेल, सगळीकडे त्या त्या लँग्वेजच्या महामंडळ असतात किंवा संस्था असतात की ज्या त्यांच्या रिजनल लँग्वेज रिप्रेझेंट करतात. आणि या सर्व महाराष्ट्रातील प्रमाणे भारतातील सर्व संस्था एकत्र येऊन फिल्म फेडरेशन ऑफ इंडियासाठी काम करतात. फिल्म फेडरेशन इंडिया ही सेंट्रल गव्हर्नमेंटची संलग्न संस्था आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे जे काही कलावंतांचे प्रॉब्लेम्स असतील, आपण पाहिले की ऑस्करमध्ये फिल्म पाठवायची म्हटलं तर फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया शिफारस करते. अशा प्रकारचे नॅशनल लेवलच्या इश्यूसाठी फिल्म फेडरेशन काम करते. अशा मिटिंगच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्यावेळेस जाण्याचा योग येतो, त्यावेळेस निश्चितच प्रत्येक रिजनल लँग्वेज बद्दल अभ्यास होतो, तिथल्या फिल्म्स बद्दल चर्चा होतात. त्यावेळेस नेहमीच अभिमानाने सांगावंसं वाटतं की मराठी फिल्म बद्दल अतिशय आदराने सर्व स्टेटमध्ये पाहिलं जातं. आपण जरी म्हटलं तर किती साऊथमध्ये ॲज अ बिझनेसमध्ये ते पुढे असतील किंवा सक्सेसफुल सिनेमा करत असतील, परंतु मराठीचे कंटेंट तयार होतात किंवा मराठी टेक्निशियन असतील, मराठी कलावंत यांची फार त्यांना उत्सुकता आहे मराठी कलावंतांबद्दल, टेक्निशियनबद्दल, मराठी लेखकांबद्दल, मराठीमध्ये असलेलं जे साहित्य आहे त्याबद्दल निश्चितच फार मोठी उत्सुकता संपूर्ण भारतच्या इतर राज्यातील डिरेक्टर्स किंवा प्रोड्युसरला आहे. त्यामुळं मला आनंद होतो की अशा प्रकारे अशा संस्थेचा आपण रिप्रेझेंट करतो आणि मराठी कलावंतांना जो बोलवाला आहे आपण पाहतो नॅशनल लेवल असेल, इंटरनॅशनल लेवलला, तो सगळीकडे फार मोठा आहे असं मला वाटतं. मस्तच. पण आता नवीन कलाकार आणि नवीन जे निर्माते येत आहेत आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये, तर त्यांच्यासाठी महामंडळाचे मार्गदर्शक म्हणून तुम्ही कसं काम करता? निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं सर्वात महत्त्वाचं काम असतं की नवोदित येणाऱ्या कलावंत असतील, टेक्निशियन, कारण महामंडळाची रचना अशी आहे, आपण पाहिलं संपूर्ण भारतात वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा हिंदीमधल्या संस्था आहेत, जशी इम्पा निर्मात्यांसाठी काम करते, सेंटा कलाकारवंतांसाठी काम करते, अशा वेगवेगळ्या आहेत. डीओपींच्या वेगळ्या संस्था आहेत, आर्ट डिरेक्शनच्या वेगळ्या आहेत. परंतु अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ एकमेव अशी संस्था की जिथे निर्मात्यांपासून स्पॉट बॉईज पर्यंत हे सर्व कला प्रकार जवळजवळ 17 कॅटेगरी मेन कॅटेगरीचं रिप्रेझेंटेशन तिथे होतं. त्यामुळे आम्ही नेहमीच नवीन नवीन कुशल कामगारांपासून, टेक्निशियन पासून आधुनिकता काय येते, म्हणजे एखादा डीओपी असेल तर कॅमेरामध्ये काय आधुनिक आलेलं आहे, त्यामुळं कलाकार असतील ज्यांना नवोदित इंडस्ट्रीमध्ये काम करायचं त्यांनी कसं पदार्पण करावं, नवीन प्रोड्युसर येतात. सर्वप्रथम आम्ही केलं तर पहिल्यांदा निर्मात्यांची कार्यशाळा ही कन्सेप्ट आम्ही पहिल्यांदा आणली, ज्या माध्यमातून फक्त एखाद्या फिल्मला पैसे लावले म्हणजे तुम्ही निर्माता होऊ शकत नाही. तर निर्माता प्रोड्युसर आणि फायनान्सर यातला फरक आम्ही त्यांना सांगतो. जर तुम्हाला प्रोड्युसर बनायचंय तर तुम्हाला निर्मिती मूल्य, निर्मिती मराठी चित्रपट निर्मितीत काय काय करावं लागतं निर्मितीमध्ये, हे सर्व गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही या निर्मात्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या की प्री प्रोडक्शन म्हणजे स्क्रिप्ट निवडीपासून त्या स्क्रिप्टवर कोण न्याय देऊ शकतो असा दिग्दर्शक निवडणे, त्यानंतर ते टेक्निशियन निवडणे, त्यातील कलाकार निवडणे, या सर्व प्रक्रियेत त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन काय असतं, आफ्टर रिलीज काय असतं, राईट्स कसे जातात, ओव्हरसीज राईट्स काय असतात, सॅटेलाइट राईट्स काय असतात, डिजिटल राईट्स काय असतात किंवा कुठले कुठले राईट्स जातात, फिल्म कुठे कुठे लागू शकते आपली, या सर्व गोष्टी निर्मात्यांनी शिकल्या पाहिजे, स्वतः त्याला माहिती पाहिजेत. यासाठी महामंडळाने वारंवार अशा निर्मात्यांना बोलवून त्यांच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. जिथे जिथे अडचण झाली तिथे तिथे निर्मात्यांच्या पाठीशी गंभीरपणे महामंडळ उभा राहिलेलं आहे. वा, म्हणजे प्रॉपर प्री प्लॅन मॅनेजमेंट होती. येस. तर इंडस्ट्रीचा विषय चालूच आहे, तर मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की इंडस्ट्रीमध्ये असं म्हणलं जातं की उमेदवारी कधीही येऊ देत, निवडून तर मेघराज भैयाच येणार. तर हे समीकरण, हे प्रेम, हे तुम्ही कसं जुळवलं? नाही, काय होतं, मला नेहमी वाटतं की आपलं कामच या गोष्टी ठरवतात. त्यामुळं महाराष्ट्रातला कुठला तालुका नाही किंवा कुठला जिल्हा नाही. त्यामुळे सगळे म्हणतात की 55 वर्षातला पहिला अध्यक्ष बघितला असेल की छोट्याच्या छोटा कार्यक्रम असो, मोठ्यातला मोठा कार्यक्रम असो, कुठेही असो, जो जो मी 99% कार्यक्रम अटेंड करतोच.
त्याचबरोबर मला येणारा प्रत्येक कॉल, माझा नंबर पाहिला तर एवढा व्हायरल झालेला आहे म्हणजे पूर्वीपासून, आणि मी तो कधीच बदलला नाही अध्यक्षानंतर पण. त्यामुळे मला प्रत्येक येणाऱ्या फोनला, जरी मी मीटिंगमध्ये असलो, कामात असलो, कार्यक्रमात असेल, तर रिटर्न गाडीमध्ये बसल्यानंतर वेळ मिळेल तसं त्यांना रिटर्न फोन करतो. माझ्याकडे येताना कुणाला अपॉइंटमेंट घ्यावं लागत नाही. मी जर असलो ऑफिसमध्ये तर कुणालाही डायरेक्ट भेटतो. कुणाचंही काम आलं की आज करू, उद्या करू असं नाही. लगेच कॉन्फरन्सवर घेऊन आपल्याला मॅक्सिमम लेव्हलला त्यांना मदत करते. करेक्ट. कारण फार छोटे-छोटे लोकांना अडचणी किंवा कामं असतात. तर ते लोकांना अटेंड केली तर लोकांना बरं वाटतं, आणि अध्यक्ष हा आपल्यातला असावा. मला पूर्वीपासून वाटायचं की कारण मी ज्यावेळेस प्रोड्युसर होतो त्यावेळेस मला सुद्धा उत्सुकता असायची अध्यक्षांना भेटावं, सांगावं. हे भेट होऊ शकत नसायची. कदाचित बिझी लोक होते, मोठे लोक होते याच्या अगोदर अध्यक्ष. परंतु मला आवडतं. मी स्वतःच एक सामाजिक चळवळीतला व्यक्ती आहे. मला स्वतः कार्य करायला आवडतं, सामाजिक काम करायला आवडतं, लोकांमध्ये मिसळायला आवडतं, सर्वसामान्य मित्रांवर मैत्री करायला आवडते, लोकांच्या अडीअडचणी सोडायला आवडतात. त्यामुळे निश्चितच लोकांना असं वाटते की इलेक्शन फक्त ही प्रोसेस आहे. कधी होऊ, तरी झालं तरी मेघराज राजे भोसले आणि त्यांची सर्व मंडळी असलेली निश्चित येणार निवडून. याबद्दल म्हणजे आम्हालाही शंका नाही, कारण तेवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. ज्या प्रकारे आम्ही काम करतो आणि ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की लोकांना भेटल्यानंतर कळतं, तर त्यामुळे आम्हाला कधीही इलेक्शन लागलं त्याची काही भीती नाही, की निश्चितच आम्ही निवडलेलं संचालक मंडळ परत महामंडळावर येणार. खूप प्रेम आणि खूप विश्वास लागतो या सगळ्यासाठी. पण आता आपण बघितलं की 2020 मध्ये कोविडची महामारी आली होती, ज्या वेळेला आपल्या सर्वांनाच खूप त्रास झाला होता. पण तर आता मला एक विचारायचं आहे की देव न करो, पण कोविड सारखी महामारी जर परत आली, तर त्यासाठी तुमच्या डोक्यात काही प्लॅन रेडी आहे का? नाही, निश्चितच गेली 28-29 वर्ष मी काम करतोय, तर दरवर्षी काही ना काही ते प्रॉब्लेम येतो. कोविड तर फार मोठी महामारी आपल्याकडे आली आणि फार मोठं नुकसान आपल्याला सर्वांचंच झालेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो कलावंत असेल किंवा इतर व्यक्ती आर्थिकदृष्ट्या तर खचले, त्याबरोबर मानसिकदृष्ट्या फार खचले. बरोबर. कुणाची कुणा कॉन्फिडन्स राहील नव्हता, माणूस माणसामध्ये नव्हता. बरोबर. परंतु त्या कोविड पिरियडमध्ये सुद्धा आमचं सर्व संचालक मंडळ, आम्ही एक दिवस घरात नव्हतो. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होतो. सर्वात जास्त मदत आम्ही आमच्या सभासदांपर्यंत पोहोचवली, कलाकारांपर्यंत पोहोचवली. अनेक सिने कलावंतांनी आम्हाला आर्थिक मदत केली. ती पारदर्शीप्रमाणे आम्ही बँकेच्या अकाउंट थ्रू कलाकारांपर्यंत पोहोचवली. किटच्या माध्यमातून असेल, कपड्याच्या माध्यमातून असेल, हे आम्ही केलेलंच आहे. मध्ये पूर परिस्थिती झाली ती मागील 2 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये, त्यावेळेस सुद्धा आम्ही भरपूर मदत केली. परंतु हे करत असताना आपण पाहतो काही ना काही दरवेळेस घडत असतं. कुठलं हे येतं ते येतं, आणि सर्वात मोठा फटका हा कलाकारांना बसतो. आपण कोविडमध्ये पाहिलं की सर्वात लॉकडाऊन झालं तर सर्वात आधी आपले बंद व्हायचे, थिएटर्स बंद व्हायचे, शूटिंग बंद व्हायचे, आणि अनलॉक झालं की शिथिल झालं तरी सर्वात शेवटी आपलं ओपन व्हायचं. तर त्यामुळे फार कोणी आपल्याला सिरियसली घेत नाही, माझ्या लक्षात आलं. निश्चितच पहिल्यापासून हे असंघटित असं क्षेत्र असल्यामुळं याला कुठेतरी एक दर्जा मिळाला पाहिजे, याला कुठेतरी एकत्रितपणे यायला पाहिजे, यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करून कुठेतरी गव्हर्नमेंटने याची नोंद घेतली पाहिजे की मराठी कलावंत नेमके किती आहेत. कारण आपल्याकडे एवढे कलाप्रकार एवढे विखुरलेले आहेत, त्यामुळे गव्हर्नमेंटलाही अवघड होता. मी बऱ्याच वेळा माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना भेटलो, कोविड नंतरही भेटलो, तर ते म्हटले अरे आम्ही मदत कुणाला करायची, की आमच्याकडे लोक कलावंत आहेत, तमाशा कलावंत आहेत, संगीत बारीतले कलावंत आहेत, झाडीपट्टीतले कलावंत आहेत, कोकणातले दशावतारी करणारे आहेत, नाटकात काम करणारे, चित्रपटात करणारे, म्हणजे आम्हाला समजत नाही नेमकं काय. अशासाठी एकत्रित त्याची नोंद होणं गरजेचं आहे. जर शासनाला कुठेतरी समजलं की नोंद केल्यानंतर की बाबा एवढे लाख कलाकार महाराष्ट्रात आहेत, तर ते म्हणले आमच्याकडे एक सूची तयार झाली, तर अशा वेळेस आम्ही त्यांना काही पॅकेज देऊ शकतो. त्याप्रमाणे आमच्याकडे शेतकऱ्यांची हे असते किंवा 1 एकर 2 एकर असलेली शेती असलेली किती शेतकरी, अल्पभूधारक किती आहेत, याची नोंद असते. त्याप्रमाणे शासन ताबडतोब मदत करते. तर या माध्यमातून आम्ही आता आमचा प्रयत्न चालू आहे, वारंवार आम्ही त्याचा फॉलोअप पण घेतोय, की ज्याप्रमाणे कामगारांचे प्रॉब्लेम येतात, कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळ आहे आपण पाहतो, तर त्याप्रमाणे एक कलावंत कल्याण मंडळ तयार व्हावं. ज्या कलावंत कल्याण मंडळामध्ये सर्व प्रकारच्या कलाप्रकारांचा, म्हणजे स्टेजवर लोककलावंत असतील, नाटकातील सगळ्या कलावंतांचा डाटा तिथं व्हावा. शासनाने त्याला एक ऑथोराइज महाराष्ट्र शासनाचा अधिकृत कार्ड द्यावं की हा मराठी कलावंत आहे, महाराष्ट्राचा कलावंत आहे. याचा आयुर्विमा किंवा आपण जे म्हणतो ना आरोग्यविषयी सर्व काळजी कलाकार म्हणून शासनाने घेतली पाहिजे. आणि असे काही प्रसंग येतात कोविड सारखे किंवा कुठली महामारी असेल किंवा पूर परिस्थिती,
नैसर्गिक आपत्ती, तर अशा हम्म. वेळेस शासनाने त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आर्थिकदृष्ट्या त्या पिरियडमध्ये सांभाळलं पाहिजे. कारण आपण पाहिलं कोविडमध्ये जर कलावंत नसते किंवा घरामध्ये एंटरटेनमेंट टेलिव्हिजन नसते, हम्म. लोक घरात राहू शकले नसते, लोक रस्त्यावर उतरले असते आणि फार कंट्रोलच्या बाहेर परिस्थिती गेली असते. बरोबर. तर त्यामुळे कलावंत हा महत्वाचा घटक आहे आपल्या शासनाच्या सूचीमध्ये. त्यामुळे कलावंतांना जपलं पाहिजे असं आमची मागणी आहे आणि हम्म. यासाठीच असं कलावंत कल्याण मंडळ झालं पाहिजे असं मला वाटतं. तुमचं मत खूपच छान आहे. आणि जसं की तुम्ही आता सांगितलंत, की कोविडमध्ये तुमच्यासाठी टाईम खूप अवघड होता. म्हणजे हं, तुम्ही हं, घरात नसायचे, तुमचा अख्खा बॅनर घरात हं. नसायचा. तर तुमची आणि तुमच्या बॅनरची काळजी तुम्ही कोविडमध्ये घेतली कशी? आणि जे काही तुम्ही कोविडमध्ये सोशल वर्क केलं, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? कोविडमध्ये आम्ही हजारो कलावंतांना किटच्या माध्यमातून मदत केली. काहींना टिफिन पोचवले, काहींना किट दिले, काहींना कपडे असतील, इतर वस्तू असतील, काहींना औषधोपचाराची मदत लागली ती केलेली आहे. काहींना डायरेक्ट अकाउंटमध्ये आर्थिक मदत केली. असे हं. हजारो कलावंतांना केलेले आणि वाह! जो लाखो रुपये यासाठी आम्ही महामंडळाचे असतील, वैयक्तिक डोनर्स आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही कलावंतांना केलेली. हं. त्यावेळेस स्वतः आमचे सर्व संचालक मंडळ महाराष्ट्रभर फिरत होतं. जिथं अडचण होईल, नाट्य परिषदेचे कलावंत असतील, चित्रपट महामंडळाचे असतील किंवा लोककलांचे असतील, अशा सर्व लोकांना आम्ही मदत केली. निश्चितच त्यावेळी लोकांना अशा प्रकारे आपल्या पाठीची कुठलीतरी संस्था आहे हो. आणि आपल्याला मदत करते ही फार मोठी एक त्यांना आशा होती. आणि विश्वास. निश्चितच फार मोठं काम त्या काळात महामंडळातर्फे झालेलं आहे. महामंडळाचा विषय चालूच आहे, तर मला आणखीन एक प्रश्न आहे, की मराठी चित्रपट महामंडळ क्षेत्राच्या गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि बिझनेस वाढवण्यासाठी काही स्पेशल रोडमॅप तयार करताय का? नाही, निश्चितच आपण पाहिलं की आता परवाच एक गुगल आई म्हणून चित्रपट रिलीज झाला. त्याचे निर्माते साऊथचे आहेत. हं. म्हणजे मराठीमध्ये जसं आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. हं. यासाठी आम्ही मागील 5 वर्षापूर्वीच आदरणीय ज्यावेळेस सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे होते. हं. त्यांच्या माध्यमातून आमचे मिलिंद लेले निर्माते आणि मी प्रयत्न करून आम्ही डोमिसाईलची जी अट होती मराठी चित्रपट निर्मितीमध्ये अनुदानामध्ये हं. ती काढली. याचा काय सर्वात मोठा फायदा झाला की डोमिसाईल काढल्यानंतर लोकांना वाटायचं की बाहेरचे लोक येतील आणि मराठीवर आक्रमण करतील. तर आम्ही त्यांना पटवून दिलं की असं होणार नाही. बाहेरचे निर्माते आले म्हणजे आउट ऑफ स्टेटचे असतील, आउट ऑफ इंडियाचे असतील, तर यातून फायदा आपल्या टेक्निशियन आपल्या कलावंतांना होणार आहे. हं. इंडस्ट्रीमध्ये काम येणार आहे. आणि हेच दिसते की आता चांगले चांगले प्रोडक्शन हाऊस येत आहेत, कॉर्पोरेट येत आहेत. बरोबर. वेगवेगळ्या आंध्र, यूपी, बिहार, राजस्थानमधून किंवा कन्नडमधून वेगवेगळे निर्माते मराठीमध्ये इन्व्हेस्टला येत आहेत. हं. आणि यामुळे निर्मितीची संख्या वाढते. चांगल्या दर्जाच्या निर्मिती होत आहेत. चांगले निर्माते आल्यामुळं आपल्या कलावंतांना आणि टेक्निशियनना भरपूर काम मिळतंय. तर असंच काम वाढावं लोकांना यासाठी मी वारंवार प्रयत्न करत असतो. नवीन-नवीन कलावंत घडावेत किंवा कुशल कामगार घडावेत यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे सेमिनार घेत असतो. वाह! या निर्मात्यांना मराठीमध्ये अप्रोच करण्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये सारखी चर्चा असते की आपल्या एक खिडकी योजनेमधनं इझिली त्यांना परमिशन्स कशा मिळतील, हं. शूटिंगच्या परमिशन कशा मिळतील, त्यांना सबसिडी इझिली कसं मिळेल, वन टाइम सबसिडी कशी मिळेल, हं. अशा सर्व गोष्टी आम्ही करतो की ज्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीचा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणात वाढावा. मस्तच. पण आता गुंतवणुकीचा विषय चालूच आहे, तर मला एक प्रश्न आहे, की अनुदान आणि वाढ हे नेहमीच चर्चेत असतं आणि अनुदान आत्ताही चर्चेत आहे. तर अनेक चित्रपट वगळले गेलेत अशी बातमी येते. तर तुमचं ओपिनियन काय आणि तुम्ही यावर काय मार्ग काढणार आहात का? नाही, निश्चितच अनुदान हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. पूर्वीपासूनच गेले 55 वर्षामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सल्ल्यातूनच अनुदानाची समिती नेमली जायची. हं. परंतु मागच्या काही समितीमध्ये थोडं महामंडळाचा विचार न घेता त्यांनी समिती नेमली आणि अशा समितीमध्ये फक्त एका विचाराचे लोक न घेता सर्वसामान्य वेगवेगळ्या निर्मिती क्षेत्रातले वेगवेगळ्या वयातले लोकांचा समावेश असावा असं मला वाटतं. हं. कारण एक फिल्म निर्मिती करणं एक एवढं अवघड काम असतं. हे निर्माता म्हणून मला निश्चित माहिती आहे. त्याचबरोबर आमची नेहमी मागणी होती, की मी ज्यावेळेस 15 वर्ष अनुदान समितीवर काम केलेलं आहे. हे करत असताना पूर्वी आम्ही कुठलाही चित्रपट झाल्यानंतर तेव्हा आम्ही 15 लोकं किंवा 20 लोकं जे असतील कमिटीवर, हं. ते बसून चर्चा करायचो. कुणाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं. आणि त्यानंतर तो दर्जा द्यायचो आम्ही ठरवायचो. ब, क दर्जा बाबा काय देऊ?
काही काही वेळेस एखाद्या निर्मितीमध्ये थोडं 19-20 असेल, परंतु ते प्रोडक्शन हाऊस जर सातत्याने काही करत असेल मराठी चित्रपटसृष्टीसाठी, अशा वेळी शासनाने त्या पाठीशी राहिलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु आता काय होतं की आता जी अनुदान पद्धत आहे यामध्ये फक्त मार्क्स पद्धत आहे आणि गुणांकन पद्धती आता कुठंच नाहीये. गुणांकन पद्धत आता बंद झालेली आहे, फक्त मराठी अनुदानासाठीच वापरली जाते. तर माझं सातत्याने मत आहे की गुणांकन पद्धत रद्द व्हावी आणि पूर्वीप्रमाणे अ ब क ही दर्जा पद्धत व्हावी. कुणाला एखाद्याला अ ब नाही मिळालं, निदान क मिळालं तर निदान टेक्निकल खर्च तरी त्याचा निघू शकतो. अ ब दर्जाच्या वेळेस त्या समितीमध्ये चर्चा झाली पाहिजे, त्या निर्मिती संस्थेने या अगोदर काय केलेलं आहे. सातत्याने करणारे प्रोडक्शन हाऊस असेल त्याबाबत थोडी सहानुभूतीने विचार केला पाहिजे. कुठल्याच निर्मात्याचा आपला चित्रपट खराब व्हावा अशी इच्छा नसते. तो खराब त्यातीलच दिग्दर्शक असतील किंवा इतर टेक्निकल गोष्टीमुळे होतोय, तर ते आपलेच लोक असतात, तर त्यांनाही सांभाळून घेणं गरजेचं आहे. निर्मात्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या गोष्टीकडे शासन किंवा कमिटी दुर्लक्ष करते. यामुळेच प्रचंड वादात हे विभाग असतो नेहमीच. कारण 90% चित्रपट जर अनुदानासाठी नाकारले जातात, तर अनुदान पद्धत ठेवायची कशाला मग, असं मला वाटतं. तर त्यामुळं हा वाद मिटवण्यासाठी महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ समिती नेमून एक चांगली अनुदान पद्धत शासनाने करावी असं मला वाटतं. खूप चांगला विचार आहे तुमचा, म्हणजे सगळ्यांचा दृष्टिकोनाने तुम्ही विचार करता. तर तुमच्याबद्दल मला आता एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमदार होणार आणि विधान परिषदेवर निवडून येणार अशी चर्चा आहे, तर हे कितपत खरं आहे? नाही, ही चर्चाच आहे. एवढं सोपं नसतंय ते. आणि माझा तर यावर विश्वासही नसतो. निश्चितच आपलं काम बघून, कारण गेले ज्या प्रकारे मी 28 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. हे करत असताना आपला व्यक्ती तिथे असावे. पूर्वीपासूनच ज्यावेळेस रामदास फुटाणे आपले चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते आणि ते विधान परिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड होते. परंतु कुठेतरी या राज्यपाल नियुक्त सांस्कृतिक कला, सांस्कृतिक क्रीडामधून जे लोक निवडली जायचे, त्यात आता राजकीय लोकांचा भरपूर शिरकाव झालेला आहे. त्यामुळे ज्यासाठी घटनेमध्ये याची तरतूद केली होती याकडे दुर्लक्ष होतं. त्याच्या बायोडाटामध्ये कुठे सांस्कृतिक क्रीडा जोडून एखाद्या पडलेल्या आमदाराला किंवा एखाद्या पक्षातील एखाद्या व्यक्तीला त्याचा समावेश केला जातो. निश्चितच लोकांची इच्छा आहे. लोक मला वारंवार म्हणतात, अनेक लोकांनी सर्व रुलिंग पार्टी, अपोजिट पार्टीला सुद्धा याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. काम त्यांनी पाहिलेलं आहे की त्यांची इच्छा एवढीच असते की लोक म्हणतात की आम्ही तुम्ही यासाठी पाहिजे की आमचे प्रश्न तिथं विधान परिषद मांडणारा आमचा आमदार हवा. कारण पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेलं क्षेत्र आहे कलाक्षेत्र. आणि कलाक्षेत्र आपण सांस्कृतिक मंत्री सुद्धा ज्याच्याकडे ऑलरेडी 4-5 खाती असतात मोठी, त्याला अजून एक ऍड केलं जातं. तर आमची जी पूर्वीपासून मागणी होती की निदान सांस्कृतिक मंत्री, तुमच्याकडे 288 आमदार आहेत, तर तुम्ही सांस्कृतिक खातं हा पूर्ण वेळ एक मिनिस्ट्री द्या की ज्याला आवड आहे, कलाक्षेत्राची आवड आहे अशा व्यक्तीला द्या, जेणेकरून सांस्कृतिक क्षेत्र सुद्धा फार मोठं आहे आणि ते अजून मोठ्या प्रमाणात होईल. तर या क्षेत्राला न्याय मिळावा, आपल्या लोकांची कामं व्हावीत. आपण पाहिलं कलाकारांचे, आपण नेहमी म्हणतो की अनुदानाचा प्रश्न असेल, वृद्ध कलावंत मानधन असेल, चित्रपटाचं अनुदान असेल किंवा म्हाडामधून निघणाऱ्या काही पर्सेंटेज कोट्यामधली घरं असतील. आम्ही तर त्यांना पुढे मागणी केली की म्हाडामध्ये काही पर्सेंटेज देण्यापेक्षा आम्हाला प्लॉट द्या, आम्ही कलाकारांसाठी कलानगरी तयार करू आणि कलाकारांना स्वस्तामध्ये घर मिळवून देऊ. असे कित्येक प्लॉट्स शासनाकडे पडून असताना सुद्धा मिळत नाहीत. तर ह्या सर्व गोष्टीची जर आपल्याला उत्तर घ्यायचं असेल तर आपला माणूस इथं असणं गरजेचं आहे असं लोकांना वाटतं. या माध्यमातूनच चर्चा होतात. लोक म्हणतात की निश्चित तुम्ही तिथं पाहिजे आणि शासनाने विचार केला पाहिजे असं लोकांना वाटतं. परंतु लोकांना वाटून उपयोग नाही, त्या माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला वाटणं गरजेचं आहे. एवढंच मला त्याबद्दल वाटतं. जसं की तुम्ही आता सांगितलं की लोकांना वाटतं आणि मुख्यमंत्र्यांना वाटलं पाहिजे, त्यांना वाटलं तर तुमची स्वतःची काय इच्छा आहे? नाही, निश्चितच म्हणजे त्या बाबतीत काही शंका नाही. काम करायला तर आवडेलच. चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष म्हणून गेली 8 वर्ष जेवढ्या जोरात काम करतोय, त्यातही जर विधान परिषदेचा आमदार किंवा राज्यपाल नियुक्त आमदार आला, आपल्याला तिथं संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करू. कुठल्याही म्हणजे अशा व्यक्तीला, जे काम करणाऱ्या व्यक्तीला
अशी संधी मिळाली हम्म. तर निश्चितच आम्ही सोनं करू असं मला वाटतं. वा. एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की एवढ्या सगळ्या परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहात तुम्ही आणि एवढी वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये काम करताय. एवढं हेक्टिक शेड्यूल असून सुद्धा तुमच्या कुटुंबाला तुम्ही कसा वेळ देता? तो प्रश्न आहे. आपण नेहमी म्हणतो की यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो. त्याप्रमाणेच माझ्या कुटुंबात ॲक्च्युली या फील्डचा तसा आमचा काही संबंध नाही आहे. म्हणजे पूर्वीपासूनच मी वेगळ्या घराण्यातला व्यक्ती आहे. त्यात माझे आई-बाबा हे संपूर्ण माळकरी आहेत, शुद्ध शाकाहारी आहेत. तर त्यामुळे त्यांचाही कलाक्षेत्रात काही संबंध नाही, आमचा कुणाचा काही संबंध नाही. येत असताना मी अचानक ॲक्सिडेंटली या क्षेत्रात आलो हम्म. आणि एक आवड निर्माण झाली, काम करण्याची संधी मिळाली, सक्सेस मिळाला. त्यातून काम करत राहिलो. हे काम करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर आपण पाहिलं तर कला क्षेत्रामध्ये बऱ्याच अडचणीही असतात. पुरुष किंवा स्त्री कलावंतांना काम करणं. तर यासाठी तुमची फॅमिली पाठीशी राहणं फार गरजेचं असतं. त्यांचा विश्वास तुमच्यावर असणं फार गरजेचं असतं. मी स्वतः अनेक महिला कलावंतांमध्ये काम करत असतो. परंतु तरी माझी पत्नी असतील, सर्व हे पूर्ण विश्वासाने माझ्या पाठीशी राहतात आणि आपणही त्या विश्वासाला पात्र राहतो. परंतु आपण एक चांगलं काम करत असलं तर निश्चित लोक आपल्याशी जोडले जातात आणि आपण लोक जोडत गेलो तर फॅमिलीसुद्धा आपल्याला सपोर्ट करते, हे मला निश्चित आहे. त्यामुळं मला कधीच फॅमिलीकडनं कुठली अडचण नाही आणि जेही आज करू शकतो फक्त त्यांच्या सपोर्टमुळेच करू शकलोय आणि करत राहील असं मला वाटतंय. वा. खूप छान सपोर्ट होता तुम्हाला. म्हणजे या फील्डशी रिलेटेड नसून सुद्धा तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर आहात. बरोबर. तर असे एवढे ग्राउंडेड, व्हेरी डाऊन टू अर्थ आणि ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत होतं. तर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी एवढ्या मनमोकळ्या गप्पा केलात त्याबद्दल तुमचं खूप 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 जास्त धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.